नमस्कार मित्रांनो, तुमच्याकडे LIC आहे, सेव्हिंग खाते आहे, पण इमर्जन्सी फंड आहे का मित्रांनो? तर मित्रांनो, इमर्जन्सी फंड म्हणजे अचानक आलेली काही घटना किंवा इमर्जन्सी काही गोष्टी पैसे लागले आपल्याला, तर त्याबद्दल उदाहरणार्थ नोकरी गेली किंवा व्यवसायात उत्पन्न कमी आले किंवा ऐनवेळेस काही घटना घडली, त्या वेळेस आपल्याला इमर्जन्सी फंडची खूप जरूरत राहते मित्रांनो. तर इमर्जन्सी किती किती ठेवा आणि किती महिन्यासाठी ठेवा? तर मित्रांनो 3-4-6 महिन्यासाठी इमर्जन्सी फंड राहायला असावा आपल्याला. तर एवढा फंड ठेवा मित्रांनो. तर कमीत कमी 25,000 50,000 काही इमर्जन्सी फंड असायला हवा. तर तो कुठं इन्व्हेस्ट करावा आपण? तर बँक सेव्हिंग खाते किंवा FD खाते या ठिकाणी आपण तो पैसा इन्व्हेस्ट करावा, म्हणजे आपल्याला तातडीचे काही पैसे लागले तर आपण इमर्जन्सी फंड काढावे. तर मित्रांनो, मी LIC प्लॅन शेअर करत नाही यामध्ये, तर इमर्जन्सी फंड बद्दल बोलतोय. तर इमर्जन्सी फंड आणि LICच्या याच्यात खूप वेगळा अंतर आहे. तर एवढं लक्षात ठेवा मित्रांनो, इमर्जन्सी फंड बी असायला हवा. मी LIC विकत नाहीये, तर मी भरोसा विकतो मित्रांनो. तर तेवढं लक्षात ठेवा मित्रांनो. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही पाहून घ्या, सबस्क्राईब केलंय, काही नाही फॉलो केलंय, तर तेवढं करून घ्या मित्रांनो.